हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर। तर महा टीईटी साठी परफेक्ट स्टडी प्लॅन आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये बघा बिगिनर टू ॲडव्हान्स म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून शून्यापासून सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायचा आहे। तुम्हाला हा पूर्ण ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी आपण बॅचबद्दल आपल्या पाहून घेऊया। तर बघा महा टीईटी 2026 साठी कंप्लीट कोर्स आहे आपल्याकडे, पेपर 1 पेपर 2। ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतील, फुल सिलेबस नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट, फुल सिलेबस MCQs, कंप्लीट गाइडन्स। पर पेपरची फीस तुम्हाला 999 असेल आणि बोथ फीस तुम्हाला 1500 रुपीज असणार आहे। बॅच जॉईन करून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ॲप आहे, तो ॲप तुम्ही घेऊन बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे। तर आता आपण पाहूयात पूर्ण माहिती। तर सगळ्यात आधी आहे स्टडी प्लॅन ओव्हरव्ह्यू जो आहे तो तुम्हा सर्वांनी काय करायचं आहे पाहून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर आता आपण कंप्लीट स्टडी प्लॅन 3 पार्ट्समध्ये मी तुम्हाला दिलेला आहे की 3 पार्ट्समध्ये। तर फर्स्ट बघूयात आपण, तर बिगिनर लेवल म्हणजे जे शून्यापासून सुरुवात करत आहात, ठीक आहे। म्हणजे ज्यांना महा टीईटी बद्दल काहीच माहित नाहीये ते आत्ताच त्यांनी काय केलेले आहे, सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी। आणि इंटरमिडिएट लेवल म्हणजे काय, मीडियम लेवल, ठीक आहे। त्याच्यानंतर आणि त्यानंतरला येते ती ॲडव्हान्स लेवल, बरोबर। म्हणजे जर तुम्ही हा प्लॅन फॉलो केला तर तुम्ही नक्की इझिली हा जो महा टीईटी एक्झाम आहे हा क्लिअर करू शकता। ह्याच्यामध्ये आहे बघा रिअल लाईफ एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, जसं आपण क्रिकेट खेळतो, बरोबर। म्हणजे सुरुवातीला काय करतो, बेसिक शिकतो म्हणजे काय बिगिनर। त्यानंतरला मग रोज काय करतो आपण, प्रॅक्टिस करतो म्हणजे काय इंटरमिडिएट, आणि मॅच खेळतो म्हणजे काय ॲडव्हान्स। तसंच महा टीईटी मध्ये पण असणार आहे, ठीक आहे। पुढे बघूयात बिगिनर लेवल। आता बिगिनर लेवल म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये सुरुवातीचे 15 दिवस तुम्ही बेसिक मजबूत करण्यासाठी वापरायचे आहेत, ठीक आहे। जे काही 15 दिवस आहेत स्टार्टिंगचे ते तुम्हाला काय करायचं आहे, तर बेसिकसाठी तुम्हाला एकदम बेसिक तुम्हाला पहिला पाया भक्कम करायचे, ठीक आहे। त्यानंतरला आहे नंबर सिस्टीम। बघा आता तुम्ही मॅथ्समध्ये जर बघायला गेलं तर नंबर सिस्टम, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, टेबल्स, ठीक आहे। म्हणजे हे काय आहेत, एकदम बेसिक आहे, मी तुम्हाला बेसिक सांगितलं आहे, ठीक आहे। त्यानंतर रिझनिंगमध्ये बेसिक काय, तर ऑड मॅन आउट, ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, हे काय बेसिक आहे। CDP मध्ये बघणार तर बेसिक थिअरी आहे। लँग्वेजमध्ये बघणार तर काय आहे, ग्रामर बेसिक्स आहे। त्यानंतर आता काय सांगितलं, रोज काय करायचे, तर रोज तुम्हाला दिवसभरामध्ये 2 ते 3 तास काय करायचा अभ्यास, फक्त 2 ते 3 तास अभ्यास। जे जॉब करत आहेत त्यांच्यासाठी पण 2-3 आवर्स तुम्ही जर दिलात तुमच्या स्टडीला तरी ओके। त्यानंतर बघा 20-30 प्रश्न काय करायचे तुम्हाला डेली सॉल्व करायचे आहे त्याच्यामध्ये। आणि सर्वात IMP काय आहे की कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर पुढे जाऊ नका। बघा एखादं तुम्ही टॉपिक करत आहात त्याची कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नाही आहे तरी तुम्ही म्हणतात जाऊ दे चल, आलं तर आलं नाही तर नाही, काही येणारच असं थोडी नाही, मग आपण पुढे जातो क्वेश्चन्स करतो, असं करू नका। जर बेसिक तुमचं तर एकदम कंप्लीट असेल, तुम्हाला एकदम परफेक्ट असेल बेसिक, तरच तुम्हाला पुढे जायचं आहे, नाही तर अदरवाईज तुम्हाला पुढे जायचं नाही। आपले सेशन असतात डेली, तुम्ही त्या सेशनमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला कधीही शेअर करू शकता। पुढे आहे की इंटरमिडिएट लेवल म्हणजे काय, यानंतर येतो इंटरमिडिएट लेवल। म्हणजे इथे तुमचं काय आहे, स्पीड आणि तुमच्या ॲक्युरेसी काय करायचं आहे, वाढवायचं आहे। तसं मॅथ्समध्ये बघा काय आहे, तर रेशिओ आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस, टाईम अँड वर्क। तसं रिजनिंगमध्ये बघा सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशन। CDP मध्ये काय करायचे तुम्हाला, PYQची प्रॅक्टिस असते। त्यानंतर रिजनिंग काय आहे, कॉम्प्रेशन म्हणजे रोज काय करायचं, तर रिजनिंगमध्ये बघा 3-4 तास अभ्यास करायचे, 50 ते 70 प्रश्न करायचे। आणि हे इंटरमिडिएटचं सांगते म्हणजे हाय लेवलचं, जेव्हा तुम्ही बेसिक क्रॉस करणार, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय करणार आहात, बघा तुम्हाला मी ते स्टेप लिहून दिलेले। बेसिक जेव्हा तुमचं क्लिअर झालं त्याच्यानंतर बघा बेसिक क्लिअर झालं की त्याच्यानंतरला तुम्हाला हे फॉलो करायचं इंटरमिडिएट लेवलचं, ठीक आहे। बेसिकसाठी तुम्ही किती वेळ देत होता, 2 ते 3 तास देत होतात, बरोबर ना। तसंच इंटरमिडिएटसाठी तुम्हाला किती करायचं आहे, इथे किती दिले, इंटरमिडिएटसाठी तुम्हाला बघा की 3 ते 4 अभ्यास म्हणजे काय 1 तास तुम्हाला अजून वाढवायचं आहे। आणि काय करायचं मेन, टाईम लावून तुम्हाला प्रॅक्टिस। बघा बिगिनरसाठी 20 ते 30 प्रश्न सांगितले सॉल्व करायला, इंटरमिडिएटसाठी तुम्हाला काय सांगितले, 50 ते 70 प्रश्न सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये टाईम लावून तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, म्हणजे हा स्टेज खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथे तुमचा काय होतो, कॉन्फिडन्स वाढतो। कॉन्फिडन्स काय होतो, वाढतो। पुढे आहे की ॲडव्हान्स लेवल। आता येते सगळ्यात लास्ट थर्ड स्टेप म्हणजे काय, ॲडव्हान्स लेवल। ह्याच्यामध्ये बघा शेवटचे 15 दिवसमध्ये काय करायचे तुम्हाला, ॲडव्हान्स लेवल करायचे। म्हणजे बघा इथे काय कुठे फोकस करायचे तुम्हाला, पहिलं म्हणजे फुल रिव्हिजन मारायचे, रट्टा मारायचे, ठीक आहे। कारण की तुमचं बिगिनिंग आणि
इंटरमिडिएट लेवल झालेलं असेल म्हणजे मीडियम आणि एकदम बेसिक तुमचं झालं असेल, त्यानंतर मॉक टेस्ट मग तुम्हाला द्यायचे आणि काय तुमचे जे वीक पॉईंट आहेत तिथे तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचे. नेक्स्ट आहे रोज. आता डेली तुम्हाला मग तेव्हा काय करायचं आहे, डेली एक मॉक टेस्ट द्यायचं आहे म्हणजे आणि त्याचं ॲनालायसिस करा. आणि बघा मिस्टेक नोटबुक तयार करा. म्हणजे काय, जिथे फक्त तुमचे डाऊट्स असतील, जिथे मिस्टेक असेल ती एक नोटबुक तुम्हाला तयार करायचे, म्हणजे ते काय तुम्हाला खूप उपयोगी ठीक आहे पडते. त्यानंतर आहे बोनस टिप्स. ठीक आहे, म्हणजे काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत. म्हणजे बघा विकली रिव्हिजन करा. त्यानंतर शॉर्ट ट्रिक तुम्हाला यूज करायचे आहेत. जे शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला लेक्चरमध्ये देत असते ते तुम्हाला लिहून घ्यायचे असतात. त्यानंतर आहे PYQ रिपीटेड करा. जे PYQ क्वेश्चन्स आहेत त्याची रिपिटेशन करा. टाईम मॅनेजमेंट शिका. ठीक आहे, कन्सिस्टन्सी ठेवल्यास तुम्ही नक्की पास होऊ शकता. नक्की वापरले मी. ठीक आहे, पण कधी, जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी वापरली तरच तुम्ही नक्की पास होणार. ठीक आहे, 100%. पुढे आहे या लेवलमध्ये नेमकं काय करायचं. आता काय करायचं नेमकं ते बघा. फर्स्ट कॉन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस मिक्स करा. ज्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक घेतला, फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला प्रॉफिट अँड लॉस बघा. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस तुम्ही जर घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की आधी कॉन्सेप्ट क्लिअर करायची त्याची आणि मग तेव्हाच लगेच प्रॅक्टिस करा. ज्याने काय होतं की लगेच कॉन्सेप्ट प्रॅक्टिस करतो. क्वेश्चन आलं की लगेच कॉन्सेप्ट पाहू शकतो, बरोबर ना. त्यामध्ये काय करायचं, कॉन्सेप्ट आणि काय करायचं, प्रॅक्टिस करायची आहे MCQची. फक्त थिअरी नाही, लगेच त्यावर 20 ते 30 प्रश्न सॉल्व करायचे. आणि स्पीड काय करायचे, डेव्हलप करायचे. एक क्वेश्चनसाठी जास्त वेळ घेऊ नका, टायमर लावून प्रॅक्टिस करा. टॉपिक वाईज टेस्ट द्या. उदाहरणार्थ फक्त रेशिओचे 25 क्वेश्चन्स, फक्त कोडिंग डिकोडिंगची टेस्ट, PYQ. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुरू करा. खूप क्वेश्चन काय होत असतात, रिपीट होत असतात आणि एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजतो टेस्ट सिरीजमध्ये, बरोबर. म्हणजे सॉरी PYQ मध्ये बरेच क्वेश्चन जे असतात ते रिपीट होणारे असतात आणि मेन म्हणजे तुम्हाला एक्झामचा पॅटर्न समजतो. ठीक आहे. पुढे आहे कॉमन मिस्टेक. आता कॉमन मिस्टेक बऱ्याच जणांच्या होतात. ठीक आहे, काय होतात तर फक्त वाचत बसतात, प्रॅक्टिस न करणं, त्यानंतर टायमर न लावणं. ठीक आहे, ह्या ज्या 3 चुका सगळ्यांच्या होतात आणि सगळेजण करतात. आणि नंतर करेक्ट अप्रोच काय, ह्याच्यासाठी तुम्हाला तर प्रॅक्टिस प्लस ॲनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांचं. आता त्याच्यानंतर आहे फुल मॉक टेस्ट द्यायचे तुम्हाला. अगदी एक्झामसारखं एन्व्हायरमेंट ठेवायचे, टाईम तुम्हाला फिक्स ठेवायचे. ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. किती प्रश्न चुकले, का चुकले. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता की घाई झाली, वीक पॉईंटवर काम करा. जे टॉपिक वीक आहे तेच रिवाईज करा. स्ट्रॉंग टॉपिक्सवर वेळ वेस्ट करू नका. शॉर्ट नोट्स रिवाईज करा. फॉर्म्युलाज, ट्रिक्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे, सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, हे सगळं जे मी तुम्हाला आता सांगितलं हे सगळं तुम्हाला काय परफेक्ट स्टडी प्लॅन सांगितले 3 लेवलमध्ये. इझी लेवलला किती वेळ द्यायचं आहे, इंटरमिडिएट म्हणजे मीडियम लेवलला किती वेळ द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्टला ॲडव्हान्स लेवलला किती वेळ द्यायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये काय काय करता येईल, किती टेस्ट सिरीज द्यायचे, कॉन्सेप्ट क्लिअर करायचे की थेरी क्लिअर करायचे, किती क्वेश्चन सॉल्व करायचे, सगळं तुम्हाला मी दिलेलं आहे. ठीक आहे, बेसिक कधी करायचं. आता हे बघूयात आपण. बघा, महाटेटसाठी 2026 कंप्लीट कोर्स आहे आपला. ह्याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 इथे तुम्हाला आपल्या बॅचचे पूर्ण फीचर्स दिलेले आहे. पर पेपरची फीस 999 असणार आहे. बोथ पेपरची फीस 1500. बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ॲप आहे, तो ॲप घेऊन सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. येस, थँक्यू.